नमस्कार. मी डॉक्टर सागर केळकर, अस्थिरोग तज्ज्ञ, नाशिक. सर्वप्रथम डॉक्टर माने सर, सोनकासकर मॅडम, नाईक सर व इतर पदाधिकारी यांचे आभार मानतो की त्यांनी मला हेल्थ अँड फिटनेस अ वे टू लाईफ या वर्कशॉपचा एक भाग बनवलं व माझं मत मांडण्याचं एक संधी दिली. मी माझ्याविषयी काही थोडी माहिती सांगू इच्छितो. मी अस्थिरोग तज्ज्ञ आहे, जो नाशिकमध्ये केळकर हॉस्पिटलला प्रॅक्टिस करतो. माझं स्पेशालिटी आर्थ्रोस्कोपी, स्पोर्ट्स मेडिसिन अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आहे. मला स्वतःला फुटबॉल, रायफल शूटिंग आणि क्रिकेटमध्ये जास्त रुची आहे. या वर्कशॉपमधल्या माझ्या लेक्चरचं नाव हे स्पोर्ट्स मेडिसिन अँड हायजीन म्हणून आहे. त्याच्यामध्ये 3 भागामध्ये मी थोडी माहिती तुम्हाला देऊ इच्छितो. पहिली, स्पोर्ट्स मेडिसिन म्हणजे काय व त्याच्यामध्ये आम्ही काय आणि कोणत्या प्रकारच्या मारांना ट्रीटमेंट देतो. दुसरं, कोविड-19च्या जागतिक पॅन्डेमिकमध्ये आपण स्वतः ॲज अ ॲथलीट, ॲज अ कोच कशी काळजी घ्यावी, त्याच्यामध्ये थोडे ॲडिशनल पॉईंट्स देऊ इच्छितो. आणि तिसरं, आपल्या स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये मेंटल हेल्थ आणि डाएट याचा एम्फसिस मी फक्त करेन. पुढे बाकीचे जे स्पीकर्स आहेत, पुढच्या आठवड्यामध्ये जे तुम्हाला वेगवेगळे लेक्चर मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे डिटेल नक्की सांगितले जातील. स्पोर्ट्स मेडिसिन म्हणजे काय? तर हे शास्त्र आहे जे ॲथलीट्स यांच्यामध्ये होणारे जे कॉमन इंजुरीज आहेत त्याला ट्रीटमेंट देऊन त्यांना परत स्पोर्ट्सवरती ऑप्टिममरित्या फंक्शन करू शकतील याच्यासाठी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये नॉन सर्जिकल आणि सर्जिकल दोन्हीही ट्रीटमेंटचं खूप विस्तार अभ्यास करून प्रोटोकॉल्स बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये स्पेशालिटी ट्रेनिंग घेऊन स्पोर्ट्स मेडिसिन फिजिशियन किंवा स्पोर्ट्स मेडिसिन सर्जन बनतो. जरी हे शास्त्र ॲथलीट्ससाठी इनिशियली विख्यात केलेलं असेल तरीसुद्धा आता बरेचसे पेशंट हे नॉन ॲथलीट्स असतात. आमच्यासारखे किंवा तुमच्यापेक्षा माझ्यासारखे साधी माणसं असतात ज्यांना काही कारणानुसार पण अशा प्रकारचे इंजुरीज होऊ शकतात व त्याचंही ट्रीटमेंट स्पोर्ट्स मेडिसिन शास्त्रामध्ये आम्ही करतो. आता आपण बघूया की सगळ्यात कॉमन स्पोर्ट्स इंजुरीज कोणत्या आहेत. त्याच्यामध्ये लिगामेंट टेअर किंवा स्प्रेन म्हणजे 2 हाडांना जोडणारी दोरी, याला लिगामेंट म्हणतात, त्याचं फाटणं किंवा खेचलं जाणं. मसल टेअर किंवा स्ट्रेन्स म्हणजे आपल्या स्नायूंना हलवणारे जे मसल, जसं बायसेप्स, ट्रायसेप्स, क्वाड्रिसेप्स, हॅमस्ट्रिंग एक्सेट्रा, त्याचं फाटणं किंवा खेचलं जाणं. ह्या मारांबरोबर लागण्यामुळे होणारी हाडांना इजा व हाडांमध्ये विकृती, हे मेन इंजुरी आम्ही सर्जिकली आणि नॉन सर्जिकली ट्रीटमेंट देतो. मेंटल हेल्थ आणि डाएट हाही खूप मोठा स्पोर्ट्स मेडिसिनचा भाग आहे. त्याच्यावरती मी थोडक्यात तुम्हाला पुढे सांगेनच, पण पुढच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला वेगवेगळे वक्ते हे जास्त सविस्तर माहिती देतील. माझं मत असं आहे की मेंटल हेल्थ आणि डाएट हे बाकीच्या सगळ्या विकसित सर्जिकल, नॉन सर्जिकल शास्त्रा एवढंच महत्त्वाचं आहे. आता जेव्हा कोणत्या प्लेयरला किंवा आपल्या कोणत्या जवळच्या माणसाला किंवा तुम्ही कोणत्या सहवासामध्ये असाल त्यांना अशा प्रकारची खेळताना किंवा सांध्याला जोरात मार लागला असेल ज्याच्यामध्ये फ्रॅक्चर जाणवत नाही आहे पण त्रास होतो आहे, त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, फर्स्ट एड काय देऊ शकतो, ह्याच्यामध्ये थोडी माहिती आपण घेऊ. सगळ्यात पहिले तो सांधा आपल्याला इमोबिलाइज करणं म्हणजे स्थिर करणं गरजेचं असतो. हाताला, खांद्याला वगैरे लागलं असेल तर आपण हात ओढणीने किंवा बँडेजनी गळ्यात बांधू शकतो, ज्याच्याने तो स्थिर राहील. पायाला लागलं असेल तर आपण साधी फुटपट्टी किंवा काठीला त्या सांध्याभोवती आपण ठेवून एका बँडेजने किंवा ओढणीने गुंडाळून
आपण त्याला स्थिर करू शकतो. जेव्हा सांध्याला मार लागली असते तेव्हा आपण थंड पाण्याच्या पिशवीने किंवा आईस बॅगने शेकवायचं असतं. आणि जेव्हा मसलला, पाठीच्या मणक्याच्या मानेच्या स्नायूला जर खेच बसला असेल आणि ते आकडून गेले असतील तर त्याला आपल्याला गरम पाण्याच्या पिशवीने किंवा हिटिंग पॅडनी शेक द्यायचा असतो. शक्यतोवर झोपून आपण त्या खेळाडूला, मार लागलेल्या व्यक्तीला आपण झोपून ठेवणं गरजेचं असतं, ज्याच्याने जास्त ताण मार लागलेल्या भागावर येणार नाही. महत्त्वाचं म्हणजे कितीही छोटी किंवा मोठी आपल्याला वाटत असेल तरी त्या छोट्या माराचा पुढे जाऊन स्वतःला त्रास होऊ नये म्हणून स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्टना आपल्याला दाखवणं गरजेचं आहे. आता आपण जाणून घेऊया की मार लागल्यानंतर नॉर्मल काय गोष्टी आपलं शरीर करतं आणि अबनॉर्मल काय असतं, त्याप्रमाणे आपण काळजी घेऊ शकतो. सूज येणं, काळसर, निळसर, हिरवटपणा येणं मार लागलेल्या ठिकाणी, किंवा काही काही वेळेस गुरुत्वाकर्षणाने मार लागलेल्या ठिकाणी नाही किंवा जिथे जास्त दुखतंय तिथे नाही, पण गुरुत्वाकर्षणाने ते साकळलेलं रक्त खालती येऊ शकतं, ज्याच्याने दुसरीकडे काळसर निळसरपणा येऊ शकतो. जसं गुडघ्याला मार लागला असेल तर घोट्याला येऊ शकतं, खांद्याला मार लागला असेल तर दंडामध्ये येऊ शकतं, सूज येऊ शकते. दुखणं पण फक्त मार लागलेल्या जागी मर्यादित नसतं आणि माइल्ड म्हणजे कमी ते मध्यम दुखणं हे नॉर्मल गोष्ट आहे, जे कालांतराने थोडी थोडी कमी होत जाते. तसंच मार लागलेल्या सांध्यावरती वजन देणं किंवा मार लागलेल्या हाताने काही उचलणं आपल्याला कदाचित लगेच शक्य होणार नाही, छोटी इंजुरी असेल तरीसुद्धा. या गोष्टींनी घाबरून जाणं आपल्याला गरजेचं नाही आहे. पण जर ताप येत असेल, सांध्याला सूज येत असेल, प्रमाणाच्या बाहेर जास्त दुखत असेल किंवा तिकडे हाडांचं किंवा तिकडे बोन एकमेकांवर घासते असे आपल्याला फिलिंग किंवा आवाज येत असेल तर हे ॲबनॉर्मल आहे आणि आपल्या तातडीने आपली स्पोर्ट्स मेडिसिनची गाठ घालणं गरजेचं आहे. आता मार लागल्यानंतर बऱ्याच आपल्या कलिग्सना, स्वतःला ही शंका येते, खच्चीकरण होतं मनाचं की मार लागला तर पुढे काय होणार, डॉक्टर तर नेहमी ऑपरेशन सांगतील. तर मी तुम्हाला हे आश्वासन देऊ इच्छितो की 90% स्पोर्ट्स इंजुरीजना सर्जरीची गरज लागत नाही. जुनी इंजुरी असेल तरीसुद्धा ती दुर्लक्ष नाही करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याने त्रास होत असेल किंवा शंका असेल त्या माराने माझ्या परफॉर्मन्समध्ये काही व्यत्यय येणार नाही ना, तर नेहमी स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशलिस्टना भेटून ती शंका दूर करणं गरजेचं असतं. आमच्याकडे जेव्हा सांध्याला स्पोर्ट्स इंजुरीचा मार लागलेल्या पेशंट्स किंवा ॲथलीट्स जेव्हा येतात तेव्हा पहिली ट्रीटमेंट ही मेडिसिन्सची असते, ज्याच्याने सूज आणि दुखणं कमी होतं. त्याच्याचबरोबर आम्ही एक पट्टा देतो जेणेकरून त्या सांध्याला आपण सपोर्ट देतो, पण बाकीचे स्नायू काम करत राहतात, ज्याच्याने आपल्या बाकीच्या स्नायूची ताकद कमी होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फिजिओथेरपी देतो, ज्याच्यामध्ये आपण मार लागलेल्या भागाला रेस्ट, बाकीच्या स्नायूंना स्ट्रेंथनिंग आणि सांध्याची मूवमेंट ही कंटिन्यू करतो आणि त्या सांध्याचं फंक्शनिंग ऑप्टिमम राहील याची काळजी घेतो. जर समजा असं झालं की त्या पेशंटचा मार उरलेल्या 10% आहे ज्यांना सर्जरी लागते, तरीसुद्धा अजिबात काळजी करायची गरज नाही. सर्जरी 2 प्रकारची असते. एक दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया असते, ज्याच्यामध्ये बऱ्याच 90% ऑफ प्रोसिजर्स करतो आम्ही आता, ज्याच्यामध्ये गुडघा उघडायची किंवा सांधा उघडायची गरज पडत नाही. 10% अशा प्रोसिजर असतात ज्याच्या वेळेस आम्हाला सांध्याभोवती लिगामेंट पूर्ण बघणं गरजेचं असतं, मसल बघणं गरजेचं असतं.
ज्याच्यासाठी आम्ही सांधा उघडतो. दोन्ही केसमध्ये आपल्या रिकव्हरीमध्ये आणि फंक्शनिंगमध्ये कोणताही व्यत्यय येत नाही आणि सांगितलेले प्रोटोकॉल, सांगितलेली सूचना, सांगितलेले व्यायाम नीट केले तर आपण नक्की आपल्या स्पोर्ट्सकडे परत वळू शकतो. कोणत्याही माराच्या स्पोर्ट्स इंजुरीला रिकव्हरीकडे नेण्यासाठी 50% हा सर्जनचा वाटा असतो, 50% हा पेशंटचा वाटा असतो. ज्याच्यामध्ये सर्जन किंवा डॉक्टर त्याचे कौशल्य वापरून तुम्हाला योग्य ट्रीटमेंट देतो, हा त्याचा 50% तो निभावतो. आणि उरलेला 50% हे पेशंटला जे सांगितलं गेलेले सूचना, जे सांगितले गेलेले औषधं, व्यायाम, फिजिओथेरपी हे करणं महत्त्वाचं असतं. मी नेहमी सांगतो की इफ यू गिव्ह मी अ प्रॉमिस दॅट यू विल वर्क, आय विल गिव्ह यू अ प्रॉमिस दॅट आय विल गिव्ह यू युअर स्पोर्ट्स बॅक. म्हणजे तुम्ही मला एक वचन द्या की तुम्ही सांगितलेले सूचना नीट पाळाल, फिजिओथेरपी नीट कराल, आणि मी तुम्हाला हे वचन देतो की मी तुम्हाला तुमच्याच खेळाकडे परत घेऊन जाईन. जसं मी माझ्या इंट्रोडक्शन स्लाईडमध्ये सांगितलं की मेंटल हेल्थ हा एक खूप मोठा भाग आहे. स्पोर्ट्स सायकॅट्री, स्पोर्ट्स सायकॉलॉजी हा एक खूप मोठं शास्त्र आहे, ज्याच्यानी मेंटल बिल्डअप फॉर सक्सेस आपण ॲथलीटचा करतो, कोचेसचा करतो, ज्याच्यानी ऑलराऊंड एक्सेलन्स आपल्या स्पोर्ट्समध्ये, आपल्या करिअरमध्ये येऊ शकते. इथे मी भीष्मराज बामसर यांचा नक्की उल्लेख करू इच्छितो. मला माहिती आहे की बऱ्याच लोकांना भीष्मराज बामसर हे जवळचे होते, ओळखीचे होते. ते स्वतः पोलीस ऑफिसर होते, IB मध्ये काम करत होते मोठ्या पोस्टला, आणि मग नंतर त्यांनी स्पोर्ट्स सायकॉलॉजी या विषयामध्ये तज्ज्ञता आणून बऱ्याच एलिट ॲथलीट्सना मदत केली आहे, जसं सचिन तेंडुलकर, अंजली भागवत, बरेच शूटर्स. दुर्दैवाने ते आत्ता आपल्यात नाही, पण त्यांच्या सगळ्या शिकवणी ह्या काही पुस्तकांमध्ये, जसं मना सज्जना, विनिंग हॅबिट्स नावाचं एक पुस्तक आहे त्यांचं, त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान मांडल्या आहेत, आपण नक्की वाचाव्या. काही कन्सेप्ट जसं सर्कल ऑफ एक्सिलन्स, डायरी ऑफ सक्सेस म्हणजे आपण छोट्यातली छोटी सगळ्या चांगल्या आपल्या आठवणी, आपल्या अकम्प्लिशमेंट आपण नोट डाऊन करायचे. म्हणजे जेव्हा काही कारणाने आपल्याला खच्चीकरण येतं, मनाचं डिप्रेशन येतं, तेव्हा आपण त्या डायरीकडे जाऊ शकतो परत, आणि आपण स्वतःला प्रोत्साहन देऊन आपण परत मार्गस्थी येऊ शकतो. मेडिटेशन हा मेंटल हेल्थचा खूप मोठा भाग आहे. पॉझिटिव्ह थॉट्स लीड टू अ पॉझिटिव्ह लाईफ, हे त्यांचं आवडतं वाक्य होतं. आणि हॅपी माइंड इज अ हॅपी बॉडी, अ हॅपी बॉडी इज अ गुड ॲथलीट, हे पण त्यांचं मानणं होतं. पुढच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला ह्या मेंटल हेल्थ स्पोर्ट्स सायकोलॉजीवरती डेडिकेटेड सेशन आहेत, म्हणून इथे माझं मेंटल हेल्थवरती मनोगत इथेच थांबवतो. स्पोर्ट्स न्यूट्रिशन हा एक मोठं शास्त्र आहे, ज्याच्यामध्ये आपण यू आर वॉट यू ईट ही कन्सेप्ट फॉलो करतो. तुम्हाला माहिती असेल की कोणताही ॲथलीट किंवा कोणताही फिटनेस ट्रेनर जो फिटनेसला नीट पाळतो आहे, तो नक्की सांगेल तुम्हाला की स्पोर्ट्समध्ये ट्रेनिंग आणि न्यूट्रिशन हे दोन्ही तेवढंच महत्त्वाचं आहे. एक गंमतची बाब सांगतो. युव्हेंटस नावाचा इटलीमध्ये ट्युरिन जे नावाचं गाव आहे, तिकडे एक मोठा फुटबॉल क्लब आहे, ज्याच्यामध्ये आता जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो खेळतो. ते फुटबॉल क्लब मिलियन्स ऑफ युरोज म्हणजे शेकडो कोटी रुपये त्यांच्या प्लेयर्सवरती खर्च करतं. पण त्यांच्या क्लॉजमध्ये एक असतं की
त्यांच्याकडे ब्रेकफास्ट किंवा मिनिमम लंच हे त्यांच्या क्लब कॅफेटेरियामध्ये यावं, त्याच्यामध्येच करावं, कारण की त्याच्यानी ते प्लेयर्सचं न्यूट्रिशन चेकमध्ये ठेवतील. याच्याने तुम्ही अंदाज लावू शकता की न्यूट्रिशनचा किती मोठा महत्त्व आहे. आणि जेव्हा पुढे तुमच्या लेक्चर सिरीजमध्ये स्पोर्ट्स न्यूट्रिशनवरती असेल लेक्चर, ते नक्की ऐकावं. पुढचा जो भाग आहे हायजीनचा, कोरोना व्हायरसच्या जागतिक साथीमध्ये आपल्याला एक खूप छान सवय लावून घ्यायचं संधी मिळते आहे, ज्याच्यामध्ये वेळोवेळी आपण साबणाने स्वच्छ हात धुणं, हातपाय तोंड धुणं. जेव्हा पण आपण खोकतो शिंकतो तेव्हा काखेमध्ये किंवा मनगटावरती खोकणं किंवा शिंकणं आणि मास्क लावणं, ह्या 3 त्या सवयी आहेत ज्याच्याने संक्रमण आपण स्वतःचं आणि दुसऱ्यांचं थांबवू शकतो. ह्या गोष्टी तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत, किंबहुना प्रत्येक कॉलर ट्यूनमध्येही आपल्याला परत परत सांगितलं जातं. ॲज अ ॲथलीट किंवा ॲज अ कोच आपण अजून काय जास्त ॲड करायचं या कोविड-19च्या जागतिक पॅन्डेमिकमध्ये, तर पहिली गोष्ट, आपण घरात आहे म्हणून ट्रेनिंग थांबवणं हे आपण कदापि स्वीकारू नये. कॅलिस्थेनिक्स, बॉडीवेट एक्सरसाइजेस, योगा, स्ट्रेचिंग, आणि आपण घरी कशा प्रकारे ट्रेनिंग करू शकतो व आपला गेम आपण शरीराला गेम रेडी करू शकतो, हे आपण आपल्या कोचेस बरोबर यूट्यूबवरती वेगवेगळ्या सेमिनार्समध्ये नक्की बघू शकतो. मला स्वतःचा एक्सपिरियन्स सांगू इच्छितो. 2 गोष्टींनी मला ह्या पॅन्डेमिकमध्ये फिट राहायची एक संधी दिली. पहिलं म्हणजे सूर्यनमस्कार, जे आपण जर सकाळी केले तर पूर्ण शरीराचा खूप सुंदर वॉर्मअप होतो आणि आपण दिवसभराच्या ताणतणावासाठी किंवा पुढच्या ट्रेनिंगसाठी आपलं शरीर सज्ज होतं. आणि दुसरं कॅलिस्थेनिक्स म्हणजे बॉडी वेट एक्सरसाइजेस. कोणतंही जिममध्ये न जाता, कोणत्याही वेट्स एक्स्ट्रा न चलता स्वतःच्या शरीराचा आपण वापर करून कसं बॉडीला फिट ठेवू शकतो आणि स्ट्रेंथ बिल्ड करू शकतो, याचं खूप मोठं शास्त्र आहे कॅलिस्थेनिक्स म्हणून. त्याच्यावरती आपण आपल्या कोचेसशी चर्चा करून आपल्या रुटीन शेड्यूलमध्ये बिंबवू शकता. जेव्हा पण आपण बाहेरनं कुठनं येतोय, शक्यतोवर बाहेर जाऊच नये, पण जेव्हा पण आपण बाहेरनं कुठनं येतो तेव्हा आपण घरी येऊन कपडे एका साबणाच्या पाण्यात घालायचे आहेत, हातपाय स्वच्छ साबणाने धुवायचे आहेत आणि शक्यतोवर आंघोळ करायची आहे. ॲज अ ॲथलीट ऑर ॲज अ कोच, ॲज अ मेंटेनन्स पर्सन ॲट अ स्पोर्ट्स फॅसिलिटी, प्रत्येक ट्रेनिंग इक्विपमेंट हे आपण साबणाच्या पाण्याने, किंवा जर धुवायची पॉसिबिलिटी नसेल तर अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझरनी ते साफ करून थोडं वाळत घालायचं असतं. स्वतःचं इक्विपमेंट जसं टॉवेल, बॉटल, वेगळं ट्रेनिंग गिअर हे एका वेगळ्या सेपरेट बॉक्स किंवा बॅगमध्ये ठेवणं गरजेचं आहे, ज्याच्याने तुमच्या इक्विपमेंटमुळे दुसऱ्यांना आणि दुसऱ्यांच्या इक्विपमेंटमध्ये तुम्हाला कोरोनाचं किंवा बाकी कोणत्याही आजाराचं संक्रमण होणार नाही. हे झालं प्रॅक्टिकल गोष्ट. पण काही गोष्टी ह्या आपल्याला आयुष्य सोपं बनवण्यासाठी आपण आयुष्य सोपं व्हिज्युअलाइज करणं गरजेचं आहे. म्हणून वी हॅव टू कीप अ फ्यू थिंग्स सिम्पल. आपल्या प्रायोरिटीज आपण नेहमी लिस्ट करून घ्यायच्या. माझ्या मते आपल्या शरीराचं आरोग्य, आपलं कुटुंब, आपलं मित्रपरिवार, आपली नातीगोती आणि आपलं स्वतःचं हॅपीनेस हे पहिली प्रायोरिटी आहे. जॉब, करिअर महत्त्वाचं आहे, पण ते सेकंड प्रायोरिटी घेतं. मी नेहमी सांगतो की इंजुरी जर स्वतःला झाली किंवा तुमच्या प्लेयरला झाली, तुमच्या कोचला झाली, तर हे डेड एंड नाही आहे, पण ही एक संधी म्हणून घ्यावी की आपण रेस्ट करून, रिकवर करून पुढे जाऊ शकतो. जसं मी पहिले पण सांगितलं की जुन्या मारांना कधीही दुर्लक्ष करू नये. जरी
तुमचं स्पोर्ट्स करिअर सध्यासाठी हॉल्टवर आलं असेल किंवा रिटायर झाला असाल, तुम्ही संपलं असेल स्पोर्ट्स करिअर, तरी पुढचं खूप क्वालिटी आयुष्य बाकी आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या या इंजुरीज ट्रीट करणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवावं. बीइंग रिटायर्ड ॲज अ प्लेयर ऑर अ कोच इज नॉट अन एंड टू ॲक्टिव्ह लाईफस्टाईल. पण हे तुम्हाला आता नक्की माहीत झालं असेल की जरी आपण ॲक्टिव्ह स्पोर्ट्समध्ये नसू तरी आपण ट्रेनिंग सोडणं गरजेचं नाही. आणि ॲक्टिव्ह लाईफस्टाईल जर आपण स्वतःच्या शरीरामध्ये बिंबवली तर ती नक्की आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला मदत करते. असं आढळलं गेलेलं आहे की रिटायरमेंटनंतर कोचेस आणि प्लेयर्स यांच्यामध्ये डिप्रेशनचं प्रमाण जास्त आहे, जे साहजिक आहे. आपल्या आयुष्याचा एवढा मोठा एक भाग जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये राहत नाही तेव्हा आपल्याला अ सेन्स ऑफ पर्पज किंवा ए सेन्स ऑफ फुलफिलमेंट मिळत नाही. तर असं कोणी डिप्रेशनमध्ये सफर होणारं व्यक्ती किंवा तुम्हाला स्वतःला वाटत असेल की आपण स्वतः डिप्रेस्ड आहात तर त्याच्याकडे प्लीज दुर्लक्ष करू नका व योग्य त्या सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्टकडे जाऊन त्याचं आपल्याला मदत घ्यायची आहे. आणि शेवटचं पण लास्ट बट नॉट द लिस्ट, आपण नेहमी आपल्या गुरुजनांचं, आपल्या परिवाराचं व आपल्या सोसायटीचं देणं लागतो आणि वेळोवेळी आपण ते देणं फेडणं हे गरजेचं आहे. हे नेहमी मनात ठेवावं. हे सांगून मी माझा छोटा प्रयत्न तुमच्या मनातल्या स्पोर्ट्स इंजुरीज आणि हायजीन विषयीच्या शंका सोडवल्या असतील असं मानतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माझं हे लेक्चर आवडलं असेल अशी अपेक्षा करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हे सांगू इच्छितो की तुमच्या कोणत्याही शंका, तुमच्या कोणत्याही इंजुरीज, तुमचं कोणतंही कन्सल्टेशन त्या निमित्ताने तुम्हाला भेटणं हे माझं सौभाग्य असेल आणि तुमच्यावर कॉफी प्यायला मी नेहमी इकडे उत्सुक असेन. मी केळकर हॉस्पिटल गायकवाड नगरमध्ये मेनली काम करतो, पण बाकीच्या बऱ्याच हॉस्पिटल अटॅच्ड आहे नाशिकमध्ये. मालेगावलाही माझी व्हिजिट असते दर महिन्याला एकदा. टेलिकन्सल्टेशन, व्हिडिओ कन्सल्टेशन सध्याच्या काळात पण जोमाने चालू केलेलं आहे, ज्याच्याने बाहेर न निघतासुद्धा पेशंट्सना मी मदत देऊ शकतो. माझे फोन नंबर्स या स्लाईडमध्ये एनलिस्ट केलेले आहेत. कोणत्याही शंका असेल तर नक्की येऊ शकता. माझे डिटेल्स नाईक सरांकडे आणि डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसमध्ये लिस्टेड आहेत, त्यांनाही तुम्ही विचारू शकता. परत एकदा मी माने सर, नाईक सर, सोनखासकर मॅडम सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो की त्यांनी मला ह्या वर्कशॉपमध्ये सहभागी केलं. आणि स्टे होम, स्टे सेफ, स्टे हॅपी, स्टे हेल्दी म्हणून हे लेक्चर संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.